तर समोर मोठा खड्डा आहे हे सांगणारा मित्र फडणवीसांनी गमावला असं उद्धव ठाकरे म्हणाले। तर मैत्री वगैरे शब्द निवडणुकीसाठी वापरावे लागतात असं बावनकुळे म्हणाले। ठाकरेंच्या या प्रयत्नाला काहीही अर्थ नाही असं बावनकुळेंचं म्हणणं। फडणवीसांचा एक काल इंटरव्ह्यू झाला, मी तुम्हाला एक तुम्ही जेंटलमॅन म्हणून विचारतो। ते बोलले की जर निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी मला चहा प्यायला बोलवलं तर मी जाईल किंवा ते माझ्या घरी येतील। तर त्यांना जेव्हा तुमच्याविषयी विचारलं तर ते बोलले की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी 2017ला बंद केलेत। असं अजिबात नाही झालेलं। एवढा माणूस की विसरणारा मी माणूस नाहीये। पण तुम्ही मातोश्री बदनाम करायला निघालात। मातोश्रीवरती वाटतील ते आरोप तुम्ही करताय, ते तोंड बंद करा, मातोश्रीचे दरवाजे उघडतील। मातोश्री दरवाजे उघडतील की उघडे आहेत? नाही नाही, उघडतील म्हणजे मी एवढ्यासाठी म्हणतोय की त्यांनी बकवास करणं बंद करावं, मातोश्रीला बदनाम करण्याचं बंद करावं, कौटुंबिक बदनामी आमची बंद करावी। जी कौटुंबिक बदनामी कधी कोणाची केलेली नाही, माझ्याकडे माहिती असून सुद्धा मी केली नाही आणि मी करणार नाही। ज्या मातोश्रीत येऊन मला अमित शहा आणि बाळासाहेबांच्या खोलीत जो शब्द दिला होता, जो नंतर मोडला, त्या मातोश्रीच्या दरवाजाबद्दल तुम्ही बोलताय। हे फक्त बाहेर उभे होते त्या खोलीच्या वरती वरती बसले होते ते। म्हणजे त्यांना सगळं माहित आहे, त्यांना सगळं माहिती आहे। तर त्या मातोश्री तेव्हा तुम्ही आतच होतात ना दरवाजाच्या, आणि बंद दाराआड, म्हणजे दरवाजा उघडा सोडाच, त्यांना घरात घेऊन मी दार बंद केलं होतं। आता घराबाहेर जाऊन दार बंद झालं, हा फरक आहे। कारण त्यावेळेला त्यांना घरात घेऊन दार बंद करून जो शब्द त्यांनी मला दिला होता तो दाराबाहेर जाऊन मोडला। आता बाहेर गेल्यानंतर मग मी तो शब्द मोडल्यामुळे दार लावलं। देवेंद्रजीच्या पद प्रतिष्ठेला धक्का लावणारे उद्धव ठाकरे आहेत। मला वाटतं की त्यांच्यात सुधारणा झाली असेल कालाने, पण हेच उद्धव ठाकरे आहेत ज्यांनी देवेंद्रजीच्या पाठीत खंजीर खुपसून देवेंद्रजीला सत्तेच्या बाहेर ठेवण्याचं काम केलं, आणि देवेंद्रजीचं पद हिसकून या राज्याची अधोगती उद्धव ठाकरेंनी केली। आता मैत्री वगैरे शब्द हे निवडणुकीला भावनात्मक वापरावे लागतात। देवेंद्रजीच्या प्रचाराची धार कमी होईल असं त्यांना वाटतं, पण देवेंद्रजी म्हणजे डेव्हलपमेंट आहे, डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी आहे। त्यामुळे या प्रयत्नाला काही अर्थ